खूप कमी वेळा सामाजिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचा योग येतो. मी आहे आदिवासी आणि आदिवासी समाजाचा कार्यक्रम होता. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 150 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे बिरसा मुंडाचा पुतळा असेल किंवा ज्या गावामध्ये जास्त संख्या असेल आदिवासी बांधवाची, अशा गावामध्ये तर बिरसा मुंडाचा पुतळा असतो आणि कार्यक्रमसुद्धा होतात. तर खूप मोठ्या जोराशोरात ह्यावर्षी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले. तर ह्या ठिकाणीसुद्धा कार्यक्रम होता. मंडई वगैरे असते, तर मंडई न ठेवता असा छान मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तर आम्हीसुद्धा गेलो होतो त्या ठिकाणी, कारण ह्या गावी रुद्रांच्या बाप्पाची ड्युटी आहे आणि एक मान पण असतो ना, आपण ज्या गावी ड्युटी असतो त्या गावी मानाने बोलावतात. तर मग हे म्हणाले की संडे आहे तर चला तुम्हीसुद्धा. मग आम्ही पण गेलो त्यांच्यासोबत आणि आमचा आदिवासी लोकांचा कलर असतो पिवळा, तर पिवळ्या रंगाचे आम्ही तिघांनी पण कपडे घातले होते आणि जिकडे बघेल तिकडे तुम्हाला पिवळ्या रंगाचेच कपडे घातलेले लोक दिसतील. आणि ह्या गावामध्ये ना एकही अदर कास्टचे नाही, सगळे आदिवासी समाजाचे लोक आहेत. स्वागतासाठी छान छान मोठ्या मोठ्या रांगोळ्या टाकल्या होत्या आणि इथे आहे महाराणी दुर्गावती. बिरसा मुंडा त्यावेळेस रॅली निघून गेली होती, नाहीतर आम्ही सुद्धा रॅलीमध्ये सामील झालो असतो. आजूबाजूच्या मध्ये रॅली निघून गेली होती. मग यांना एक काम आलं तर हे कामाला गेले, आम्ही तिथेच बसले राहिलो. काही लोक आम्हाला ओळखत नव्हते, त्याच्यामुळे सगळे अनोळखी होते आणि मी सुद्धा पुतळ्यासारखी बसली होती. मग काय रॅली वगैरे फिरून आली आणि रुद्रांचे पप्पासुद्धा आले. त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढलो थोडंसं तिघं मिळून. आणि खूप कमी वेळा चान्स मिळतो फोटो वगैरे काढायचा आणि मिन्नते पण करावं लागतं, त्यांना आवडत नाही असं फोटो वगैरे काढायला. आमचं काढून देतील पण स्वतः नाही काढत. ते काही नेते मंडळी आली होती, मग काय ओळखीचेच निघाले. मग यांची ओळख वगैरे करून दिली आणि मग स्वागत समारोह झाला. मग आम्हाला सुद्धा मानचिन्ह वगैरे लावून दिलं होतं. समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी आपल्याला देणं लागते.